दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेनं आधीपासूनच पाठिंबा दिला होता, पण आता पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपला पाठिंबा अधिक मजबूत करण्यासाठी आज रात्री नवी दिल्लीला रवाना झालेत। उद्धव ठाकरे हे उद्या सकाळी जंतर मंतरवरती जाऊन सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेतेही उद्या त्यांच्यासोबत जंतर मंतरवरती जाणार आहेत। आणि या सगळ्या दरम्यान सीजेपीच्या आंदोलन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शहरातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 8 गुन्हे दाखल केलेत। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आंदोलकांवरती ठपका आहे। तसंच परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आरोप ठेवत 900 पेक्षा जास्त आंदोलकांना विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये सर्वाधिक 600हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले, तर माहीम पोलीस ठाण्यामध्ये 100 पेक्षा जास्त, दादर पोलीस ठाण्यात 70 पेक्षा जास्त आणि सायन पोलीस ठाण्यामध्ये 40 पेक्षा जास्त गुन्हे आंदोलकांच्या विरोधात नोंदवण्यात आले।